ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है। आपकी जो ग्राम पंचायत है सबसे पहले उसका नाम बताइए, सरपंच कौन है, सरपंच का नाम और आपके सभासद कितने हैं और कार्यकाल कितने साल का होगा उस बारे में। जी नमस्ते, मेरा नाम हरिचंद्र किशन माली, मैं खुद सरपंच हूँ और सभासद संख्या 10 है। मैं सरपंच पकड़ के 11 है और हमारे नए नए साहब ग्राम विकास अधिकारी आए पल्लाल सर करके, अभी ज्वाइनिंग हुई है उसकी। पहले थे गादू साहब थे, उसकी जगह पे पल्लाल सर आ गए। सर, महिला सभासद कितनी है? क्या बोल रहे? महिलाएं सभासद कितनी है? महिलाएं सभासद 6 है और पुरुष 5 है। सर, आपका 4 साल का कार्यकाल हो गया है, तो 4 साल के कार्यकाल में क्या क्या काम किया? तो 4 साल के कार्यकाल में रोड बनाए, कुछ पानी की समस्या मिटाए, लाइट की समस्या मिटाए, साफ सफाई की जो है साफ सफाई की समस्या मिटाए, लोगों की जो भी घरकुल की समस्या थी वो समस्या हल करते आए। बोले तो ऊपर से केंद्र सरकार ने भी अच्छे से सपोर्ट करवाया। जो हमारी जो पंचायत समिति है गंगापुर की, वो साहब ने भी अच्छे से सपोर्ट कराया। हमारे गांव पे ज्यादा ध्यान दिए, एससी के लोग होंगे, एसटी के लोग होंगे, उसको ज्यादा घरकुल पे प्रोत्साहित किया। जो हमने भी उसके नाम दिलवा के उसके फाइल भरवा के सबमिट करवा दिए। आतापर्यंत किती लोकांना पंतप्रधान घरकुलची स्कीमचा लाभ मिळाला? माझ्या कार्यकाळात आतापर्यंत जवळजवळ 70 ते 75 लोकांना घरकुलचा लाभ भेटलेला आहे। मनरेगाची जी स्कीम असते त्याच्या संदर्भात सांगा। मनरेगा मधून पानंद रस्ते आहे, पानंद रस्त्याचे काम चालू आहे। जवळपास 3 किलोमीटरचा रस्ता आहे, रस्त्याचं काम चालू आहे सध्या। सर आम्ही आता तुमचे कायगावची ग्रामपंचायत मध्ये आलो, तो शिवाजी महाराजांचे जे पुतळा असते तुमच्या ग्रामपंचायत मध्ये दिसला नाही? ग्रामपंचायतचा पुतळा साहेब गावामध्ये आहे, मंदिराच्या बाजूला आहे, मोठा परिसर आहे, तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। आपले गावात शाळा आणि कॉलेज किती आहेत? आपल्या गावामध्ये शाळा, जिल्हा परिषद शाळा आहे आणि सोसायटी हायस्कूल मध्येच कॉलेज पण आहे। आपलं जे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येते, तो कोणते कार्यक्रम घेण्यात आलेले ग्रामपंचायत कडून? सांस्कृतिक कार्यक्रम सर असं काही तर घेतो आम्ही कार्यक्रम, समजा शाळेच्या ठिकाणी घेतो। मग जसं काही कार्यक्रम असेल 15 ऑगस्ट 26 जानेवारी असेल, ह्या कार्यक्रमाचे ह्या दिवशी आम्ही घेत असतो सांस्कृतिक कार्यक्रम। आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतचे अंतर्गत धर्मस्थळे किती आहे? मंदिर, मस्जिद आणि धर्मशाळा किती? धर्मशाळा तर नाही, मंदिर दोन आहेत। रामेश्वर मंदिर नवीन कायगाव, रामेश्वर मंदिर जुनं कायगाव, मस्जिद 1 आहे आणि लक्ष्मीआई मंदिर 1 आहे। अशी कोणती मोठी समस्या आहे कायगाव ग्रामपंचायतची जे आतापर्यंत त्याचं निवारण झालं नाही आणि तुम्ही सरकारवर मागणी केली? असं तर काही, आमचं गाव पुनर्वसित आहे सर। आमच्या गावाला पुनर्वसित असल्या कारणाने आम्हाला पहिले रस्ते नव्हते, रस्त्याच्या मागण्या केल्या आणि आमदार साहेबांनी पण आम्हाला चांगलं प्रोत्साहित केलं, आम्हाला निधी दिला। निधीमधून, त्यांच्या निधीमधून कामं झाले। त्यांच्या निधीमधून मुस्लिम समाज असेल, एससी समाज असेल, ओपन समाज असेल, सर्वांना निधी देतात आणि गावातल्या चांगल्या विकास कामासाठी सहकार्य करतात। ग्रामपंचायत ऑफिस कार्यालयामध्ये किती अधिकारी आहेत? शासनाचे आपले 3 कर्मचारी आहेत, एक लाईटमन, क्लार्क आणि पाणी पुरवठा। ओके, धन्यवाद। सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है और आप भी कायगांव ग्राम पंचायत के रहवासी हैं। तो जो अभी सरपंच साहब ने मालूमात दिए, तो क्या ग्राम पंचायत में अच्छे काम होते हैं जहाँ सबको मदद मिलती क्या? बिल्कुल मिलते सर, बिल्कुल मिलते सर। घर की जो स्कीम वगैरह है उसका लाभ मिला? पूरा 100% उसकी योजना चालू है, कोई दिक्कत नहीं उसके अंदर।
आप ये कब से रहते हैं आप यहाँ? हम बहुत बाप दादा जमाने से यही से हम अच्छा, क्या करते हैं आप? खेती करते सर। अच्छा, तो आपको मदद मिलती है मतलब ग्राम हाँ पंचायत बिल्कुल बिल्कुल, जो स्कीम आई वो हम तक बिल्कुल पहुँचती है, सब लोगों तक पहुँचती है मतलब? बिल्कुल बिल्कुल पहुँचती। क्या नाम है आपका? रफीक मोहम्मद शेख। आपलं अभिनंदन, स्वागत आहे. आणि कायगाव टोका ग्रामपंचायतमध्ये आपण येत राहिला आहे. आपण एक नागरिक आहे. ग्रामपंचायत कडून जे सरपंचने जे सांगितले माहिती दिलेली आहे ते चांगले काम करतात का ते? 100% चांगले काम करतात सरपंच. कामं भरपूर आहे गावात. काय काय आतापर्यंत काय काय कामं झालेली? गावात सिमेंट रस्ते झाले, ड्रेनेज पाईपलाईन झाल्या पाण्याच्या, पिण्याच्या पाण्याची. किती वर्षापासून राहते आपण इथे? मी माझा जन्मच आहे. काय शिक्षण झालेलं का आपलं? हो, शिक्षण झालेलं आहे. काय करता आपण? मी शेती करतो. काय नाव आपलं? हे नवनाथ पाटील. थँक्यू.